राजकीय माणसं आहेत त्यांच्या मार्गाने चालत होय महाराजा म्हणायचं व्याय त्याच्या पाठीमागणं मोकळं. मोदीशिवाय पर्याय नाही. भाजप एक नंबर वाटणार. गादीचा सन्मान ठेवायला पाहिजे. मोदीची गॅरंटी आहे. हवा काय महाराजांची. बेरोजगारी आहे ते अजून बेरोजगारी तशीच आहे. शाहू महाराज असणीच मतदान कोल्हापूरच्या गादीलाच. कोल्हापूरच्या शाहू महाराजाला मान. महाराजांनी लोक घेतले म्हणून आम्ही नाराज आहे. त्या शाहू महाराजांची जी पुण्य आहे आम्हाला फळाला आलेलं आहे त्याची इथं कुठेतरी आम्हाला उतराई करायची आहे. महाराजांनी एक वेळ चान्स देऊन बघायला पाहिजे. IT संस्था आणले नाही, कुठले मोठे उद्योग आणलेले नाहीत. मी गादीलाच मान देणार आणि गादीलाच मतदान करणार आहे. मतदान कसे असलं तर लोकशाही टिकवायचं तर मतदान केलंच पाहिजे. संविधान तुम्ही घटना बदल म्हणताय, मग बाबासाहेबांनी घटना बदलाचा फायदा काय? आता विद्यमान खासदाराने तर आमच्या इथे काही काम केलेलं नाही. आम्हालाही नको आहे मोदींचं राज्य. पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री कोर्सच्या माध्यमातून परिपूर्ण राजकीय नेतृत्व घडवणारं आणि प्राध्यापक राहुल कराड यांच्या संकल्पनेतून साकारलेलं भारतातील पहिलं इन्स्टिट्यूट MIT स्कूल ऑफ गव्हर्नमेंट प्रेझेंट्स जागर लोकशाहीचा. नमस्कार, मी दीपक दराडे. फॉर द पीपल न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. MIT स्कूल ऑफ गव्हर्नमेंट प्रस्तुत जागर लोकशाहीचा हा फॉर द पीपल न्यूजचा जो आपला महाराष्ट्र दौरा आपण करतोय, यामध्ये लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं आपण वेगवेगळ्या लोकसभा मतदारसंघामध्ये जाऊन तिथली परिस्थिती जाणून घेतोय. तिथल्या खास करून मतदारांशी आपण संवाद साधतोय आणि त्यांची भूमिका, त्यांची मतं, त्यांच्या असलेले प्रश्न, त्यांच्या समस्या आणि तिथं झालेला विकास किंवा या संदर्भातल्या त्यांचे जे काही भूमिका आहेत हे आपण प्रकर्षानं समोर आणण्याचा प्रयत्न आपण त्या ठिकाणी करतोय. आज आम्ही कोल्हापूर लोकसभा मतदारसंघामध्ये आहोत आणि या ठिकाणी आता आम्ही इथल्या नागरिकांशी बोलणार आहे, त्यांची मतं काय आहेत ते जाणून घेणार आहेत. तुम्हाला आठवत असेल 2009मध्ये जी लोकसभा निवडणूक झाली होती त्यावेळी सदाशिवराव मंडलिक हे अपक्ष म्हणून उभा होते, तर छत्रपती संभाजी हे राष्ट्रवादी काँग्रेसकडून उभा होते आणि त्यांच्यामध्ये ती प्रमुख लढत झाली होती. त्यावेळी सदाशिवराव मंडलिक विजयी झाले होते. तशीच गोष्ट आता या 2024च्या निवडणुकीमध्ये फक्त थोडासा फरक आहे उलटा. यावेळी शाहू महाराज छत्रपती हे काँग्रेसकडून उभा आहेत, तर सदाशिवराव मंडलिक यांचे पुत्र संजय मंडलिक हे या ठिकाणी शिवसेना शिंदे गटाच्याकडून धनुष्यबाणावरती निवडणूक लढवत आहेत आणि त्यामुळं हा जो लढाईचा भाग आहे हा सगळ्यात महत्त्वाचा आहे. यामुळं इथं ही थेट लढत आहे आणि या लढतीकडे इथले लोक कसं बघतात, इथले प्रश्न काय आहेत, लोकांचं मत काय हे आपण जाणून घेऊया. चला तर. कोल्हापूरमध्ये आपण आहोत आणि काही नागरिक सकाळी सकाळी बसलेले आहेत या ठिकाणी, त्यांच्याबरोबर बोलूयात. काय दादा, कसे आहेत? हाय बरं आहे की. बरं आहे. सध्या लोकसभा निवडणुकीचा प्रचार जोरात सुरू आहे. कालच कोल्हापूरमध्ये मोदींची सभा झाली आहे. काय विरोधी पक्षाकडून सुद्धा जोरदार तयारी आहे, दोघांची टस्सल होती आहे. नेमकी कशी कुस्ती होईल? आता काय कुस्ती होईल ती होईल, आता काय सांगता येते त्याच्यात. पुढं कशी होईल तशी होईल आता कुस्ती. तुम्हाला काय वाटतं, कुठले मुद्दे महत्त्वाचे आहेत या निवडणुकीच्या निमित्तानं आपण मांडले पाहिजेत? मतदार हा राजा आपण म्हणतो, तर आपले प्रश्न काय आहेत लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं मांडण्यासाठी? तर प्रश्न काय हो, प्रश्न कोणाचा हे आला तरी पण कोणा ऐकून घेत नाही. ते पण आम्हाला काम करायला लागते, ते हरकत नाही. पण काय जरा बऱ्यापैकी आहे म्हणायचं भाजप सरकार. काय शेतीची परिस्थिती कशी आहे, रोजगाराची परिस्थिती कशी आहे, महागाई कशी आहे? हा, महागाई पण आहेच, पण शेतीची पण आहे, शेतकऱ्यांची पण थोडी पण सवलत मिळाली आहे म्हणायचं. त्याच्याबद्दल काय अडचण नाही, बाकी आहे बरं आहे म्हणायचं. तुमचं काय म्हणणं आहे दादा? आमचं हेच घ्या, आपण एकच, आपलं काय वेगळे काय नाही आहे. हे बोलतील ते आपण. दुसरे काही नागरिक आहेत सोबत, तुम्हाला काय वाटतं? आहे ते बरं आहे, हे म्हणते ते बरोबरच आहे. सैन्य आणि क्रीडा क्षेत्रात करिअर करायचे? नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिकी निवासी शाळा पुणे. ॲडमिशनसाठी संपर्क 960 781 1662. काय करता तुम्ही? आम्ही हमाली करतो. काय कशी परिस्थिती आहे सध्या? आहे बऱ्यापैकी आहे. रोजंदारीवर काम करताना सगळा मेळ बसतोय का? बसतोय, कधी नाही, कधी मिळायचं काम. आम्ही काय टेम्पररी कामं करतोय, त्यामुळं काम नाही, मोकळे असतोय आम्ही. बरं. मला सांगा, महाराष्ट्रामध्ये सध्या तोडाफोडीचं राजकारण सुरू आहे.
अनेक पक्ष झाले, एकमेकांना खेचण्याचे पद्धती सुरू आहेत. महाराष्ट्रामध्ये कुठंतरी रोज दिसतोय, आम्ही जे फिरतोय लोकांमध्ये. कोल्हापूरकर याच्याकडे कसं बघतायत? कोल्हापूर काय आहे ते आता आहे ते चालूच आहे म्हणायचं. काय 2-3 पक्ष इकडे एक पक्ष इकडे टाकतात, काहीतरी त्यांची फाईटमध्ये असते या. असं पूर्वीचं राजकारण नव्हतं काय. कोल्हापूरमध्ये फाईट कशी होईल? कुस्ती डाव कुठला लागेल? तर कुठलं लागेल बघूया, फाईट तरी चालू आहे. तर काय होते बघूया. फाईट आहे यावेळेस. फाईट आहे यावेळेस. काय होते बघू आता पुढे. म्हणजे टक्कर जोराची आहे. टक्कर जोराची. काय होते मग हे 2-4 पक्ष एकीकडे होतात, 2-4 एकीकडे होतात. ह्याला कसं बघताय तुम्ही? तर काय आता ते पूर्वी असं नव्हते, आता असे चालले म्हणतात. आता ते आम्ही बोलणार कोण? आमचं काय येते? आम्ही रोज मोलमजुरी खाणारी माणसं आहे. आमचं कोण आहे ते हो? राजकीय माणसं आहे, त्यांच्या मार्गाने चालत होय महाराजा म्हणायचं व्याय त्याच्या पाठीमागणं मोकळं. आम्ही काय करणार त्याच्यानं? आपण आता आलोय कोल्हापूर शहरातल्या मंडईमध्ये. कोल्हापूरकर बऱ्याच संख्येनं आपल्याला इथं भेटतील. त्यांची मतं आपण जाणून घेऊयात. चला माझ्यासोबत. दादा नमस्कार. काय म्हणताय, कशी परिस्थिती आहे लोकसभा निवडणुकीची? परिस्थिती काय आता सगळं हीच आहे. आता कोल्हापुरात आता काय दुरंगी लढत आहे जोरात. दुरंगी लढत जोरात आहे. काय मुद्दे या निवडणुकीत आहेत सध्या? आता सध्या कोल्हापूरचं बघायला गेलं तर आता पाणी प्रश्न आधी महत्त्वाचा. पाणी प्रश्न अजून मिटलेला नाही. पाणी प्रश्न मिटलेला नाही. अजून काय विषय आहेत? म्हणजे आता ही आपल्या देशाची निवडणूक आहे, ही काय आपली महापालिकेची निवडणूक नाही. देशाच्या दृष्टिकोनातून कुठले मुद्दे याच्यामध्ये चर्चेला असले पाहिजेत किंवा तुम्हाला कुठले वाटतात? आता मोदींचं जे कार्य चालू आहे ते मोदीशिवाय पर्याय नाही. मोदीशिवाय पर्याय नाही. कुठला असा विषय आहे की जो म्हणजे तुम्हाला मोदी वाटतात? तर कारणं काय आहेत की मोदी असले पाहिजे? आता जशी देशाची प्रगती झाली आहे, आता आपण आपला देश आता ह्याच्यात आपलं काय म्हणते ते जागतिक स्तरावर आपल्या आता 3ऱ्या नंबरला ह्याच्यात आपल्या काय बरं आता अर्थव्यवस्थेमध्ये आपण आता वाटचाल चांगली चालू आहे. म्हणजे मोदींचे जसे आले मोदी तसं वाटचाल चांगली चालू आहे. आर्थिक प्रगतीच्या दृष्टिकोनातून त्यांचं म्हणणं आहे आपली प्रगती होते. अजून काही नागरिक आहेत त्यांच्याशी आपण विचारूया. काय विक्रेते या ठिकाणी आहेत त्यांना आपण विचारूया काय परिस्थिती आहे नेमकी कोल्हापूरमध्ये. काय परिस्थिती आहे सध्या निवडणुकीची? निवडणूक काय आपल्याला काय कळत नाही सांगायला. बरं, तुमचं काय मत आहे? कुठले मुद्दे चर्चेत आहेत? द्यायची घेऊन हां, द्यायची घे म्हटलं. मतदान करायचं. कुणाची सध्या टक्कर कुणाची जास्त कुणामध्ये? अजून म्हणजे एवढं काय म्हणजे इंटरफेअर नाही झालो आम्ही. सध्यामध्ये वापरात आहे. बरं, सध्या व्यापारात आहे. मतदानाच्या दिवशी ठरवणार. बरं, मतदानाच्या दिवशी ते ठरवणार असं म्हणतात. काय नागरिक आहेत माझ्यासोबत, पेपर वाचताय, स्वतः अपडेट होत आहे म्हणजे. हॅलो बोला. काय म्हणताय, कसं आहे सध्या वातावरण? मार्केट शांत आहे सगळं. मार्केट शांत आहे. मग लोकसभेचं वातावरण तर तापायला लागले. सूर्यापेक्षा जास्त तापमान वाढ लागले हो, खरं आमच्या इथे शांत आहे ना. हे काय कोल्हापुरातली परिस्थिती काय म्हणते? कशी इलेक्शन बदल हा, आता इलेक्शन बद्दलच बोलावं लागेल. आहे की एकदम एक नंबर आहे इथली. बरं, कोण 1 नंबर कोण 2 नंबर? एक नंबर म्हणजे भाजप एक नंबरला होता. भाजप 1 नंबरला होणार आहे. काँग्रेस 2 नंबर दाखवते. काँग्रेस 2 नंबरला दाखवते. काय कारण आहेत बरं? कोल्हापूरमधली काय प्रश्न, कुठले मुद्दे आहेत? तुम्हाला काय वाटतं कुठल्या मुद्द्यांवर चर्चा झाली पाहिजे? तेवढं काय मी सांगू शकत नाही, तेवढी काय कल्पना नाही. मग तुम्ही 1 नंबर 2 नंबर कशावर दिला? म्हणजे इथलं वातावरण जे आमच्या एरियातलं आहे त्याच्यावरनं बोलतो सगळं भाजपचं असं आहे. वातावरणावरून ते सांगतायत, म्हणजे आजूबाजूचं जे वातावरण आहे त्याच्यावर बोलतायत. दादा नमस्कार. काय म्हणतंय कोल्हापूरचं वातावरण? कशा बाबतीत विचारताय? निवडणुकीच्या बाबतीत. लोकसभा निवडणूक आहे. सध्या बाजारात मग नाही मी, सध्या काही बोलू शकत नाही मी.
फक्त बाजारावर लक्ष आहे. होय होय पैसे किती राहतात खिशात ते बघायचं. बरं सध्या राहत आहेत की नाही मग खिशात? हां खिशात पैसे राहत आहेत की नाही? ते आता जनता सांगते की नंतर. नाही काय त्यावर बोलू शकत नाही काय मला ते एवढं नॉलेज नाही होत त्यातलं. तुम्ही फक्त व्यापार करताय पण व्यापार होतोय का? व्यापाराची दिशा कशी चालली? काय चांगली आहे की दिशा चांगली आहे. काय म्हणताय कसं काय कोल्हापूरकरांच्या मनात काय चाललंय यावेळी? शाहू महाराज शाहू महाराज आहेत. हो करायला पाहिजे हो शाहू महाराजला. कोल्हापूरसाठी आपल्याला काय काय केले तिने, भरपूर काय केले. एकदा द्यायला पाहिजे महाराजांनी चान्स. आपण गादीचा सन्मान ठेवायला पाहिजे यावर्षी, बरोबर आहे की नाही? काही लोक म्हणतायत गादीला मान मत मोदीला असं असं गादीला चर्चा. मान यावर्षी, गादीला शाहू महाराजाला मान, आपल्या कोल्हापूरच्या शाहू महाराजाला मान यावर्षी. बरं, कशामुळं म्हणजे फक्त सहानुभूती का विकासाच्या मुद्द्यावर मतदान होणार? कोल्हापूर कशाच्या मुद्द्यावर मतदान करणार? त्याच्या शाहू महाराजांना आपल्याला बरंच काही केले, अजून बी करतील यावर्षी. संधी आणि दिली पाहिजे. जातीवादीचं राजकारण आहे, जातीवादीचं राजकारण आहे. सगळ्यांनी मिळून घेऊन चालणारे महाराज आहेत आपले. एकदा चान्स द्यायचा आहे यावर्षी, बघूया की सर्वांना सोबत घेऊन जा. सोबत घेऊन त्यामुळे संधी द्यायला पाहिजे. संधी द्यायला पाहिजे. तुमचं म्हणणं आहे संधी द्यायला पाहिजे. संधी द्यायला पाहिजे. काय दादा कशी कोथिंबीर आहे? 30 रुपये. 30 रुपये. स्वस्त आहे का महाग आहे? महाग आहे. महाग आहे होय. उन्हाळ्यामुळं होय उन्हाळ्यामुळं उत्पादन कमी होतंय. सध्या हे इकडं महाग झालंय. लोकसभा निवडणुकीत वातावरण तापले. कोल्हापूरकर काय म्हणतायत? मंडी घेणार बा. मंडी म्हणले आपल्याला इथे बी मोदी पाहिजे आणि वर बी मोदीच पाहिजे. इथं बी मोदी पाहिजे वर बी मोदी पाहिजे. ताई काय म्हणताय कशी वाटते कोथिंबीर? छान वाटते. भाव स्वस्त आहे का जास्त आहे? जास्त आहे. जास्त आहे. बर सध्या म्हणजे कोल्हापूरकरांचे प्रश्न काय आहेत? काय नाही सगळी कोल्हापुरात सुधारणा करायची चांगल्या आहे ना. लोकांना सगळ्या सुविधा सोयी सुविधा द्यायच्या. मिळत आहेत का मग सुविधा? नाही ना तेवढं नाही पाहिजे तेवढं नाही मिळत. बरं दुर्लक्ष होतंय. सध्या आता कोल्हापूरमध्ये वातावरण फार तापलंय. तुम्ही कसं बघताय ह्या निवडणुकीकडे? चांगला उमेदवार निवडून त्यानं सगळं कोल्हापूर सुधारून चांगली सोय करून द्यावी एवढंच आहे म्हणणं. तेवढंच म्हणणं आहे तुमचं. काल मोदींची सभा झाली कोल्हापूरमध्ये, नाही तुम्ही बघितली की नाही? टीव्हीवर बघितली. टीव्हीवर बघितली. काय वाटलं तुम्हाला? काय जे पुढं चाललंय तसंच चाललेलं आहे. त्याच्यात काही सुधारणा वगैरे होईल असं वाटत नाही. सुधारणा होईल असं वाटत नाही तुम्हाला? काय म्हणता दादा कसं आहे? 20 रुपयाला पावशेर. 20 रुपये पावशेर. बरं मग आता निवडणूक चालू आहे, वातावरण तापलंय, प्रचार जोरात आहे. कसं बघताय तुम्ही याच्याकडं? बघायचं कसं तर आता काय कसं तरी बघून कसं चालेल का? नाही बघायचं कसं काय करायचं. आमचं घर आमचं आम्ही केलं आमचं चालणार. पण आता ही निवडणूक काय तुम्ही म्हणजे हवा कुणाची? BJP बीजेपीची हवा आहे. कालची मोदींची सभा बघितली का? नाही बघितलं. बरं मग मोदींची सभा का नाही बघितली? नाही बघितलं बाजारात होता आम्ही बिझी असतो. बाजारात होता. घ्या घेऊ. कोल्हापूरकर भाज्या घेत आहेत. काय दादा कशा आहात? मस्त येते एकदम. झाली का भाजी घेऊन? झाली झाले पूर्ण? काय म्हणजे आठवडाभराची भाजी घेतली. आठवडाभराची? खिसा खाली झाला का आहे शिल्लक? हाय अजून शिल्लक आहे. कांदे बटाटे राहिलेत ना अजून घ्यायचे. कांदे बटाटे घे. थोडेसे शिल्लक अजून ठेवलेत. म्हणजे सध्या काय आपण आता देशाची निवडणूक आहे, लोकसभेची निवडणूक आहे, हे राष्ट्रीय स्तरावरची निवडणूक असते. प्रश्न राष्ट्रीय स्तरावरचे, धोरण ठरवणारे अशा पद्धती असतात. तर तुम्ही कसं बघताय ह्या निवडणुकीत? कोल्हापूरकर कसे बघतात? मेन म्हणजे आता तुम्ही कोल्हापूर जे प्युअर कोल्हापूर आहे त्यांना विचारायला पाहिजे. आम्ही ॲक्च्युली नाशिककर आहे. बरं पण इथं तुमचं ट्रान्सफर आहे इथं आम्ही जॉब. बरं ट्रान्सफरवर आहे. त्यामुळे आम्हाला इथलं अजून काही सांगता येणार नाही जास्त राजकारण. हरकत नाही हरकत नाही. नमस्कार दादा. नमस्कार. काय कशी परिस्थिती? चांगली आहे परिस्थिती. काय परिस्थिती आणि लोकसभा निवडणुकीची चांगली आहे की. बरं काय वातावरण आहे सध्या कोल्हापुरात? तापलेलं वातावरण आहे. वातावरण तापलं? उन्हाळ्यामुळं हो का प्रचारामुळं? प्रचारामुळे पण उन्हाळ्यामुळे दोन्ही तापमान वाढलेले आहे. बरं पण आता तुमच्या दृष्टिकोनातून कुठलं पारडं जड आहे? कोण कुस्ती मारू शकतं? मंडलिक मोदीची गॅरंटी आहे. मोदीची गॅरंटी चालेल कोल्हापूरमध्ये?
सध्या निवडणुकीचा प्रचार जोरात आहे. आता बघा ऊन सकाळी अगदी 9:30-10ला सुद्धा इतकं जोरात आहे. हा तसाच प्रचार सुद्धा तापलाय. तापलाय का? तापलाय किती तापलाय? भरपूर तापलाय. भरपूर. काय सध्या हवा कोणाची? हवा काय महाराजांची महाराजांची. मग यावेळेस महाराजांना कोल्हापूरकर संधी देत आहे. देणार 100% देणार. तुम्हाला वाटतंय असं? होय. का बरं? का म्हणजे शाहू महाराजांनी काम केलेलं आहे पहिल्यांदा. पहिल्या शाहू महाराजांनी केलेलं आहे राजश्री शाहू महाराजांनी. त्याच्यामुळं हे वाटते. राजश्री शाहू महाराजांनी केले. होय त्यांनी केले बरोबर आहे की. मग आत्ताच्या शाहू महाराजांचं? आत्ता शाहू महाराज म्हणजे आम्हाला राहायला त्यांनी घरं बिरं दिलेलं आहे. बरं, मग त्यांची परंपरा यांनी चालू ठेवली. होय बरोबर. बरोबर. तर तुम्हाला आता म्हणजे ते पारडं जड दिसतं. पण आता मला सांगा, लोकसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून महागाई, आरोग्य, शिक्षण, राष्ट्रीय सुरक्षा हे मुद्दे काय महत्वाचे वाटतात की नाही? होय महत्वाचे आहेतच की. काय तुम्हाला मग ते सध्याचं सरकार कसं काम करतं? लोकांनी काय झाले माहिती आहे, आता परवा राजकारण जे झाले की नाही महाराष्ट्रात ते बरोबर व्हायला नाही ते. बरं, मग त्याच्यामुळे तुम्ही नाराज आहे? हां भ्रष्टाचारी लोक घेतले म्हणून आम्ही नाराज आहे. भ्रष्टाचारी लोक घेतलेत म्हणून नाराज? हां भाजपनं भ्रष्टाचारी लोक घेतल्यात की नाही प्रत्येक पक्षातली, त्याच्यामुळे आम्ही नाराज. कोल्हापूरच्या मनात आता आमचं तर वैयक्तिक मत आहे की काँग्रेस. वैयक्तिक तुमचं मत काँग्रेस आहे. का बरं? का आता बघायला लागले आम्ही तर काँग्रेस आपल्या जरा चांगलं आहे आपल्या विषयी, एवढंच आपण सांगू शकतो. म्हणजे आपल्याला जास्त सांगता येत नाही. एवढंच मत सांगितलं. तुमचं काय मत? आमचं मत आहे महाराज शाहू महाराज. शाहू महाराज आहे. का बरं? कोल्हापूरचा राजा असल्यामुळे. 5 वर्ष काय कामं झालेलं नाही. बरं. 5 वर्ष मंडलिक साहेब आल्यापासून मंडलिक साहेबाला पब्लिकने एक वेळ चान्स देऊन बघितलेला आहे. काही कामं केलेलं नाही मंडलिक साहेबांनी. यावेळी कोल्हापूर सिटीतून महाराजांनी फुल लीड नाही, महाराजांनी लीड मिळेल. महाराजांना लीड मिळेल. काय प्रश्न आहेत कोल्हापूरकरांचे? कोल्हापूरची जी प्रश्न आता हे बघायला लागलाय समोर, सुंदरता काहीच नाही. रस्त्याची कामं झालेली नाहीत, गटरीची वगैरे कामं केलेली नाहीत. सगळ्या रस्ते, अंतर्गत गटरी ही महापालिकेची काम आहेत. ही निवडणूक आपली लोकसभेची आहे. राष्ट्रीय सुरक्षा, आंतरराष्ट्रीय संबंध, सरकारची धोरणं, देशासाठी जी आपण धोरणं करतो, आखतो, त्याच्या संदर्भामध्ये तुमचं काय मत? जो निधी वरनं आणायला पाहिजे होता मंडलिक साहेबांनी तो आणलेला नाही. जे तरुणात बेरोजगारी आहे ते अजून बेरोजगारी तशीच आहे. जो निधी कोल्हापूरसाठी आतापर्यंत हद्दवाढ व्हायला पाहिजे होती, हद्दवाढ झालेला नाही. सगळे प्रलंबित प्रश्न हा अशी तसे पेंडिंग आहे. महाराजांनी एक वेळ चान्स देऊन बघायला पाहिजे. महाराजांना एक वेळ चान्स द्यायला पाहिजे. जागर लोकशाहीचा जो आपला दौरा आहे, महाराष्ट्र दौरा, त्यामध्ये आपण कोल्हापूर लोकसभा मतदारसंघामध्ये वेगवेगळ्या भागामधून नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेतोय. माझ्यासोबत काही इथले नागरिक आहेत, आपण त्यांच्याशी बोलूया. लोकसभेची निवडणूक अगदी आता जवळ आहे, मतदानाला जायचंच आहे, प्रचार जोरात सुरू आहे. पण ह्या सगळ्या वातावरणामध्ये आपण मतदार आहे, मतदार राजा आहे, पण राजा पण फार हरवून गेला आहे. आपले प्रश्नांची चर्चा कधी करणार आपण? आपले प्रश्न काय आहेत? लोकसभा निवडणूक ही राष्ट्रीय स्तरावरची आहे, त्यामुळं प्रश्नसुद्धा त्याच लेवलचे या सगळ्या निवडणुकीमध्ये असतात. आपलं सरकार धोरण काय बनवतं, ते उपयुक्त आहे, उपयुक्त नाही आहे, अशा सगळ्या अनुषंगानं आम्ही त्यांची मतं जाणून घेतो. तुम्हाला काय वाटतं नेमकं? नाही, आता इथं कसं आहे, करवीरमध्ये PN पाटील आमदार आहे, त्यांच्या माध्यमातून आमच्या करवीर तालुक्याचे सगळे प्रश्न सुटतात. परंतु आत्ता जे लोकसभेला आहे, लोकसभेच्या आता इलेक्शनमध्ये शाहू छत्रपती महाराज हेच निवडून आले पाहिजेत आणि जनतेनं सुद्धा त्यांनाच निवडून दिलं पाहिजे. कारण आमचं गाव हे करवीर तालुक्यातील बालिंगा गाव आहे. आता आमच्या गावचं वैशिष्ट्य सांगायचं म्हणजे आमचं गाव हे विस्थापित झालेलं गाव आहे. पूर्वी आमचं कांबा तलावाच्या वरच्या बाजूला कातेण्याच्या डोंगरात गाव होतं. तिथं आमच्या गावचं सांडपाणी तलावामध्ये मिसळत होतं. त्यावेळी श्रीमंत राजश्री शाहू महाराजांनी एवढा विचार केला की बाबा हे सांडपाणी शहरातल्या लोकांना प्यावं लागू नये, तर ह्या लोकांना स्थलांतरित करायला पाहिजे. मग शाहू महाराजांनी 1902 साली बालिंगा गाव आमचं इथं आणून वसवलं. मग वसवल्यानंतर ह्या लोकांचं काहीतरी करायला पाहिजे. भोगावतीच्या नदीच्या काठावरती वसवून ठेवलेलं आहे. मग महाराजांनी त्यावेळी एवढा विचार केला की जेवढी आमची लोकसंख्या होती त्या लोकांना सांगितलं की तुम्हाला जेवढी जमीन पाहिजे तेवढी जमीन घ्या, त्या जमिनीवरती तुम्ही शेती करा आणि तुमचा उदरनिर्वाह चांगला चालेल. त्याप्रमाणे आता जर तुम्ही बघितलं, बालिंगा असू दे, नागदेवडे असू दे, खुपेरे असू दे, दोनवडे असू दे, कुठल्याही तलाठी कार्यालयामध्ये जावा, तिथं आमची बालिंगकरांची
जागाही असणारच आहे आणि ते शाहू महाराजांनी ज्या शाहूजी आम्हाला जागा शाहू दिलेल्या आहेत, महाराजांसंदर्भामध्ये हा सगळा इतिहास आहे या सगळ्या आमच्या परिसराचा. गावचा. त्यामुळं आम्हाला कसं आहे, आम्हाला तर 100% असं वाटतं की त्याची आता शाहू महाराजांची जी पुण्य आहे आम्हाला फळाला आलेलं आहे त्याची इथं कुठेतरी आम्हाला उतराई करायची आहे. उतराई करायची असं म्हणतात. पण एकूण आता ही निवडणूक जी आहे ती राष्ट्रीय स्तरावर असते. कुठले मुद्दे महत्त्वाचे वाटतात तुम्हाला? महागाई आहे, बेरोजगारी आहे, म्हणजे उद्योग आहे, वाढले नाही वाढले, महागाई कमी आहे जास्त आहे, कसं बघता तुम्ही याकडे? आता विद्यमान खासदाराने तर आमच्या इथे काही काम केलेलं नाही. विद्यमान खासदार संजय मंडलिक होते आणि राष्ट्रीय स्तरावरचं काम करायचं म्हटलं त्याने कुठली इथं IT संस्था आणले नाही, कुठले मोठे उद्योग आणलेले नाहीत. आणि जर मोदींचा विचार केला तर मोदीने आता एवढे लोकांना एवढं कळलं झालं, इतकी महागाई वाढलेली आहे, गॅस वाढलेला आहे, पेट्रोल वाढलेलं आहे, पण लोक तिकडे लक्ष देत नाहीत. लोकांनी सर्वसामान्य लोकांनी तिकडे लक्ष द्यायला पाहिजे. देश संरक्षण जरी महत्त्वाचं असलं तर घरात जे खातोय त्याचंसुद्धा आपल्याला संरक्षण करायला पाहिजे. त्यासाठी कुठेतरी महागाई कमी पाहिजे आणि त्यासाठी सध्या आम्हाला तर वाटतं आपल्या इथून तर शाहू महाराज निवडून जाऊ द्यात. आणि वरती ही आता कोल्हापूरमध्ये हे जे ट्रेंड चालला आहे मत गादीला, मान गादीला आणि मत मोदीला, पण आमच्या इथं तसं काय होणार नाही. आम्ही गादीलाच मान देणार आणि गादीलाच मतदान करणार आहे. काय म्हणता, काय परिस्थिती सध्या कोल्हापूरमध्ये? कोल्हापूर वासियांचं काय म्हणणं आहे? कोल्हापूर लोकसभेसाठी मतदान होणार आहे. मतदान आमचं हातालाच असणार. शाहू महाराजांनीच मतदान, कोल्हापूरच्या गादीलाच. मानपण गादीला, मत पण गादीला. मानपान गादीला, मत पण गादीलाच आहे. आम्ही उमेदवार कोण बघणार कर गादीलाच. छत्रपती शाहू महाराज या नावाला मतदान आहे. काय कारण म्हणजे आता त्यांच्या जीवावर आम्ही आमचा विकास झाला. इकडे नदी धरण बांधले कोल्हापूरचं. छत्रपती शाहू महाराज या नावाला पहिल्यांदाच योग आलाय मतदान करायचं, त्यासाठी आमचं मत शाहू महाराजांचं. बरं काका आहेत माझ्यासोबत, त्यांचं काय म्हणणं आहे आपण जरा जाणून घेऊया. लोकसभेसाठी मतदान करायचं आहे, मतदार राजा आहे, तुम्ही ज्येष्ठ नागरिक आहात, तुम्ही अनुभव सांगू शकता की मतदान किती महत्त्वाचं आहे? मतदान हे केलंच पाहिजे. मतदानाला काय पवित्र मतदानच असतं. त्यामुळं आपल्या ज्या मनातलं जे उमेदवार आहे त्याला मतदान केलंच पाहिजे. पण इथं जर सगळं बघितलं तर या बालिंग्याचा विकास म्हणा, बालिंग्याची प्रगती ही शाहू महाराजांनी केलेली आहे. मला सांगा, तुम्ही मतदान केलं पाहिजे, पवित्र आहे असं म्हणता, फार छान तुम्ही सगळी भूमिका मांडली आहे, पण मतदानाचं पावित्र्य राहिलं आहे का? आता ते वेगवेगळ्या कारणाने थोडंफार मलिन झालेलंच आहे. सगळ्यांनीच केलेलं आहे ते, कोणी वैयक्तिक असं नाही आहे. त्यामुळं मतदान कसे असलं तर लोकशाही टिकवायचं झालं तर मतदान केलंच पाहिजे. लोकशाही आमचा जागर लोकशाहीचा कार्यक्रम आहे. तुम्ही लोकशाही टिकवण्याची गोष्ट करताय आणि मतदान करा असं पण म्हणता. पण या लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं कुठले प्रश्न महत्त्वाचे वाटतात देश स्तरावरचे की जे त्या विषयांना लक्षात घेऊन आपण मतदान केलं पाहिजे? काय नाही, गरिबांचा विकास केलाच पाहिजे. सर्वसाधारण ज्या मूलभूत सोयी आहेत त्या सगळ्यांना मिळाल्या पाहिजेत, समान मिळाल्या पाहिजेत. आणि दुसरं म्हणजे की शैक्षणिक जो स्तर आहे त्याचं हळूहळू उंचवायला पाहिजे. तरच आपली मुलं किंवा काय ही परदेशात जाऊ शकतील किंवा परदेशातून शिकून आल्यानंतर त्या ज्ञानाचा फायदा आमच्या देशाला होईल. अशा पद्धतीने शिक्षणाची व्यवस्था केली पाहिजे. शिक्षणासाठी अर्थसंकल्पामध्ये मोठी तरतूद करायला पाहिजे. शिक्षण, आरोग्य या दोन्ही गोष्टीमध्ये शिक्षण आणि आरोग्याला महत्त्व देणारं सरकार पाहिजे आपल्याला. फार महत्त्वाचा विषय काकांनी मांडलेला आहे. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातही निवडणूक आहे आणि देशभर आपण हा उत्सव साजरा करतोय. म्हणजे एकीकडं मतदार राजा आपण म्हणतो, पण राजा पण कुठंतरी हरवलं आहे. आपण लोकशाहीला विसरतोय काय आणि पुन्हा लोकशाही धोक्यात आहे का काय अशी चर्चा करतो आणि मग आपण मतदानाला पण जात नाही. म्हणजे या गोष्टींकडे तुम्ही कसं बघता? हॅलो, आमच्या गावांमध्ये आता सध्या म्हणजे मतदान म्हणता येत नाही. आम्ही मतदान आहे 80% लोक आम्ही मतदान इथं होणार आहे. हे आमचं मतदान राजश्री शाहू छत्रपतींना होणार आहे. कारण त्या राजानं प्रत्येक समाजासाठी जातीधर्मासाठी वसतिगृह निर्माण केली. आमच्या इथं राजाने धरण बांधलं, त्यामुळे आमच्या गावाकडली जमीन म्हणजे आमच्या इथल्या लोकांना सुपीक झाल्या कारण त्यांना रोजगार मिळाला. अशी बरेच कामं आहेत की त्यांची बाबा की महाराजांनी चांगली केल्यामुळे त्यामुळं आम्ही त्यांच्याशी मतदान करणार आहे. परत संजय मंडलिक एकदा पूर आला आमच्या इथं तेव्हा एकच वेळ आली, परत ते माणूस कधी इकडे आला पण नाही. त्यामुळे अशा माणसाला आपण मतदान करू शकत नाही, म्हणून आमचं मतदान शाहू छत्रपतींना. म्हणजे हा एक भाग आहे, एक आपली
पर्सनल अटॅचमेंट असते, हा एक विषय. पण आता ही लोकसभेची निवडणूक आहे, देशाच्या स्तरावरची निवडणूक आहे. कुठले असे विषय वाटतात तुम्हाला की हे विषय आपण लक्षात ठेवून आपण मतदान केलं पाहिजे? तर काय झालं आहे, आता तुम्ही म्हणते आपकी बार 400 पार संविधान तुम्ही घटना बदलणं म्हणताय, मग बाबासाहेबांनी घटना बदलण्याचा फायदा काय? संविधान बदललं तर आमचा अस्तित्वच नष्ट होणार आहे ना. मतदान पण होऊ शकणार नाही. महापालिका असू दे, ग्रामपंचायत असू दे, जिल्हा असू दे, ह्या काही संस्था सगळ्या बंद करून कधी हुकुमशाहीचं राज्य म्हणून आम्ही आता हे आम्हाला नको आहे मोदींचं राज्य असं. अच्छा, याच्यामुळं नको आहे. आणि बाकीची जी धोरणं आहेत शेतीच्या संदर्भातलं असेल, आता हा ग्रामीण भाग आहे सगळा, शेतीशी निगडीत, व्यवसायाशी निगडीत आपण बघतो. इथं कशा पद्धतीनं लोकांची मतं आहेत? त्याच्यामध्ये म्हणजे आता तुम्ही शेतीला देखील आता GST लावा लागला. आयुष्यात कधी माणसांना कधी शेतकऱ्यांना कधी GST बसला का कधी? मग असं काय उपयोग आहे त्याचा? मग शेतकऱ्यांना पिकवून शेवटी सरकारला द्यायचं काय फायदा द्यायचा आपल्याला? पण असं आम्हाला नको आहे असलं यातलं हे. तुम्ही बघितलं कशा पद्धतीनं नागरिक आपली भूमिका मांडतायत. काही पर्सनल अटॅचमेंट आहे, लोकल अटॅचमेंट आहे, आणि देश पातळीवरच्या विषयांबद्दलही त्यांच्या काही भूमिका आहेत ते व्यक्त करतात. MIT स्कूल ऑफ गव्हर्नमेंट प्रस्तुत जागर लोकशाहीचा हा आपला फॉर द पीपल न्यूजचा महाराष्ट्र दौरा सुरू आहे. आपण लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं आपण विविध लोकसभा मतदारसंघामध्ये जाऊन आढावा घेतोय आणि आज आम्ही कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला. या ठिकाणच्या मतदारांशी आम्ही बोललो, त्यांची मतं जाणून घेतली आणि यामध्ये म्हणजे मतदारांनी त्यांचे प्रश्न सांगताना देश पातळीवरच्या काही गोष्टींबद्दलही त्यांची भूमिका, त्यांची मतं ही व्यक्त केलेली आहेत. एकूण जर आपण या लोकसभा मतदारसंघामधलं जर राजकीय वातावरण बघितलं, राजकीय एक जी स्थिती आहे ती जर पाहिली तर चंदगड, कागल हे जे विधानसभा मतदारसंघ आहेत त्या ठिकाणी अजित पवार गटाचे आमदार आहेत. त्यानंतर करवीर, कोल्हापूर उत्तर आणि कोल्हापूर दक्षिण या ठिकाणी काँग्रेसचे आमदार आहेत आणि राधानगरीमध्ये एकनाथ शिंदे गटाचा आमदार आहे. यामुळं 3 काँग्रेसचे बाजूचे आहेत तर 3 आमदार हे महायुतीच्या बाजूचे आहेत. त्यामुळं जरी कागदावर जरी हे बॅलन्स दिसला तरी ज्यावेळी तुम्ही मतदारांबरोबर बोलताय तर ऑन द कॅमेरा काही लोक भूमिका मांडतायत, परंतु कॅमेराच्या मागेही म्हणजे ऑफ द कॅमेरा यावेळीसुद्धा आम्हाला ज्या काही त्यांची जी भूमिका लोक व्यक्त करतात, जे काही ऐकायला त्यांच्याकडून मिळतं आहे, त्यावेळी कोल्हापूर लोकसभा मतदारसंघामध्ये यावेळी ही जी लढाई आहे ही एकदम जोरदार टक्कर होण्याची लढाई आहे, जोरदार लढाई आहे आणि एकतर्फी विजय हा इथं नसेल हे मात्र निश्चित आहे. बरेच लोक ग्रामीण भागात जर तुम्ही फिरला तर शाहू महाराज छत्रपती यांच्या बाजूनं त्यांचा कल आपल्याला दिसतोय, तर शहरामध्ये जरा भाजपच्या म्हणजे महायुतीच्या बाजूनं, मोदींच्या बाजूनं कल दिसतोय. दोन्ही बाजूनं लोक मतं व्यक्त करतात. नेमकं काय होणार हे तर आपल्याला 4 जूनलाच कळणार आहे. त्यामुळे तोपर्यंत आपल्याला वाट बघावी लागणार आहे. परंतु जागर लोकशाहीचा हा जो आपला महाराष्ट्र दौरा आहे यामध्ये आम्ही थोडं प्रबोधनाचं पण काम करतोय की मतदारांनी मतदान केलं पाहिजे. आम्ही जेवढ्या लोकांशी संवाद करतोय, ऑन द कॅमेरा असेल, ऑफ द कॅमेरा असेल, तो लोकांना मतदान करण्यासाठी प्रवृत्त करण्याचा आणि आपल्या लोकशाहीचा जागर करण्याचा, लोकांचे प्रश्न, लोकांची भूमिका, लोकांच्या समस्या याची चर्चा घडवून आणण्याचा आमचा हा प्रयत्न आहे. तो आपल्याला कसा वाटतोय तो आमच्या व्हिडिओच्या खालील कमेंट बॉक्समध्ये आपण जरूर लिहा आणि आमचे हे व्हिडिओ शेअर करा. फेसबुक, यूट्यूब आणि इंस्टाग्रामवर फॉर द पीपल न्यूज चॅनलला आपण सबस्क्राईब करा, फॉलो करा. कॅमेरामॅन रोहित बनकट्टेसह मी दीपक दराडे, फॉर द पीपल न्यूज, कोल्हापूर लोकसभा.